हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि दगद चिनू, हे बघा चिनू काय करते. काय झालं? चिनू एवढं खुश झालंय. रात्री ती एवढं तिने दंगा केला. मी तर झोपली होती कारण की काल मी 6:30 वाजता उठले होते. त्यामुळे ते मला अचानकच जाग आली. आणि आज पण मला 6:30ला जाग आली, एकदम डॉट 6:30ला. आणि मी उठले होते जवळपास मी 6:45पर्यंत 7पर्यंत जागीच होते. मी काही खाली गेली नाही, मी इथं वरतीच होते. मी अशीच तिथं बाहेर बघत तुम्हाला दाखवते. मला इथं मी इथं झोपले आणि इथं समोर असं छानसं असं तिथं बाहेर बघत बसले होते सकाळी सकाळी. आणि पाऊस झाला वाटतं रात्री. काय कळूनच नाही आलं. मी एवढी घाट झोपलेली होती की कळूनच नाही आलं. फायनली आमचा बंगला झाला. ये कारण की आम्हाला काय काय म्हणजे जसं आमचं लग्न हे ॲक्च्युली तुम्हाला सांगते, मी लग्नाच्या अगोदरच होणार होतं किंवा लग्न झाल्यावर नक्कीच होणार होतं. मला माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं, मी त्यांना आई म्हणते. तर आईंनी मला पहिले सांगितलं होतं की आपलं होईल बरं का. म्हणजे जसं लग्न झालं तेव्हाच त्या मला बोलले होते की बंगला होईल. होता 3 वर्ष झाले. पोरगी माझी मोठी झाली 2 वर्षाची, माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले. अजूनही बंगला होत नव्हता. मग शेवटी फायनली आमचा हा बंगला बसवायला तयार झालेला आहे. एवढं छान वाटतं ना रिलॅक्समध्ये आपल्या रूममध्ये झोपायला. आणि आमची रूम बघा, मी होम टूर करणार आहे. ही डोंट वरी, होम टूर करायची आहे. आणि जुन्या घराचीही होम टूर करायची आहे. त्याचा जो ब्लॉग आहे मी सेपरेट करणार आहे. फक्त तुम्हाला थोडंफार दाखवते मी, कारण की आता दिसणारच आहे माझ्या ब्लॉगमध्ये माझी रूम. तर ऑब्व्हियसली माझ्या दिराची रूम राहिलेली आहे, गेस्ट रूम राहिली. खूप मोठा बंगला आहे. ह्याच्यात 3 बंगले आहेत आमचे आणि सगळ्यांनी एवढे छान मेंटेन केले. फक्त मी आमचा आत्ता दाखवणार आहे कारण की त्या बंगल्यात मे बी अजून सामानाची लावालावी चालली. पण माझ्या सासूबाईंनी सगळं लावून ठेवलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आपले घराची आपण होम टूर करूया. जेव्हा त्यांचं एकदम छान म्हणजे सामान यायचं बाकी, फर्निचर यायचं बाकी आहे, त्यांचं सगळ्यांचं झालं की आपण नेक्स्ट टाईम जेव्हा परत येईल तेव्हा त्यांच्या बंगल्यांची होम टूर आपण करणार आहोत. ठीक आहे, पण पहिले आपण आपल्या रूमची होम टूर करणार आहोत. तर सॉरी, नॉट रूमची, आपल्या बंगल्याची पहिले करणार आहोत. काल इतकी मजा आली ती तुम्हाला काय सांगू. असं मी ॲक्च्युली म्हटलं होतं की आई आमच्या व्हेजिटेरियन आहे आणि मी तिथं म्हणत होती की यार व्हेज नाही खायचा, आज बुधवार आहे, म्हणजे काल बुधवार होता, व्हेज नाही खायचं म्हटलं तर काहीतरी नॉनव्हेज वगैरे पाहिजे. तर पण आईंना सांगायचं होतं कारण आई नॉनव्हेज नाही खात आणि उगाच एवढं राडा करायचा नॉनव्हेजचा आमच्यासाठी एकट्याने, तर ते चांगलाही नाही वाटत. त्याच्यामुळे आम्ही काहीच नाही बोललो. पण त्या स्वतःहून त्यांचा फोन आला होता की चिकन केलं. मी एवढी खुश झाली, हा फायनली नॉनव्हेज भेटतं आहे. आणि तेच नाही तर पूर्ण सगळी फॅमिली आम्ही बसलो होतो जेवायला. थोडंसं मला व्हिडिओ घ्यायला थोडंसं इथे हे वाटतं की आज वाटते थोडीशी की कसा व्हिडिओ घ्यायचा सगळ्यांचा. पण आता नाही, आता छान मी व्हिडिओज घेणार आहेत. आणि माझी फॅमिलीसुद्धा, दोन्ही फॅमिली खूप छान सपोर्ट करते बरं का. म्हणजे पूर्ण फॅमिली, असं नाही आहे की माझ्या व्हिडिओजमध्ये येत नाही किंवा पळून जातं, असं कधीच करत नाही. मला तेवढं कसं तरी वाटते कुठले त्यांचे शॉर्ट्स घ्यावे. माझी मोठी फॅमिली पण आणि लहान फॅमिली आता अशी झाली. म्हणजे छोटी मोठी काकी इकडे राहते, छोटी काकी तिकडे राहते. ते सुद्धा खूप सपोर्ट करतात मला यूट्यूब चॅनलमध्ये. म्हणजे ते आहेत ॲटलिस्ट कळतात त्यांना नवीन आहे, पण तरी ते सपोर्ट करतात, बोलतात. तर मलाच कसं वाटतं मी यांचे व्हिडिओ कसे घ्यावे. पण आता आहे ना फ्री मी, तुम्ही त्यांचे छान व्हिडिओज पण घेणार आहे. काही याच्यात नाही लागत, हे वॉच ना तेवढेच नाही लागत. आणि काल माझा आवाज बसला आहे. काल चिनूनं एवढा दंगा केला काय सांगू, खूप दंगा केला आहे ना. नुसती इकडं तिकडं पळत जायची. तिला एवढा आनंद होतो ना, असं खूप लोकांमध्ये असलं तिला आनंद होतो. चिनू गेलाय खाली, आमच्या घरी आले गेस्ट आणि मी तर वरती झोपलेली. मला माहीतच नव्हतं गेस्ट आले आपल्या घरी खाली. हॅलो, अरे चिनू, दीदीला उम्मा केलास तू? दीदीला उम्मा केला? हा, ए दीदीला उम्मा कर की ग. हाय दीदी, हाय प्रिशू, से हाय. ये बस इथं, जाऊ नको चिनूला सोडून. त्याला सोडायचं नाही. काय हवं नको ते बघायचं. इकडली देवपूजा इकडली देवपूजा केली. वय अंजलीची केली. तुम्ही म्हणत सगळ्यांची देवपूजा. कशाला नाही बाई, आपलं
तिला काय गरज नाही बोलली करून द्यायची काय करणार. कसं वाटतं नवीन घरी आलो आजी? छान वाटते. जुनं घर आठवतंय का नाही? किती वर्ष तुम्ही तिथे राहिले त्या जुन्या घरी? किती वर्ष 65 वर्ष झाली लग्नाला पण किती झाली 65? अरे 62 साली लग्न झाले विचार कर. हा? कसला दाखवला असेल ना. आपण करणार आहे, आपण जुन्या घरी जाणार आहे आजी आणि आपण छान आपण घर दाखवणार आहे. लय घेऊ नको, येऊ दे सरळ इकडे मार अलीकडे, तर घे सरळ माग, सरळ घे तिथं डबरा हा ना नाही ग, तिथं रुतून बस आहे ना, बरोबर रुतली की हा, मग एका दिसतंय नाही तर रुतलंय. चला आम्ही आता चाललोय लग्नाला. हो बा. झाला उशीर ॲज युजुअल आपलं उशीर उशीर उशीर. काय अरे वातावरण छान झालंय ना, अशा वातावरणात छान दिसतं ऍक्च्युली. काय उशीर आहे का? हा केस पण असे करली करली झाली. आई तुमचा लुक दाखवा. आमचा आईचा लुक. चिनू आई मी सेम सेम. हाय तिला आली झोप. चला चला चला. डबल टॅप आहे का पप्पा? हा ना डबल टॅप पाहिजे होता. हे गणपती निघाला होते, इथे गणपती निघाला. Right rear door open. Please check. एवढी दम देती बाई. असा आयुष बरोबर आहे ना इंदर? त्यांचंच होतं. बरोबर आहे. छान आहे हे एंट्री. झालं असं की आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो आणि आई म्हणे की चला जेवण करूया, कारण की खूप गर्दी होती. म्हणजे हेच तर महत्त्वाचं आहे की म्हणजे गावाकडे काय होते की लग्न असलं ना भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होती, म्हणून सगळेजण लग्नाच्या अगोदरच जेवायला बसतात. आणि मेन म्हणजे लग्न थोडं उशिरा होतं, त्यामुळे आम्ही 12 वाजता 12:30 वाजता जेव्हा आम्ही तिथं गेलो 12:30-1च्या दरम्यान, तर तिथं आम्ही लगेच जेवायलाच गेलो होतो. आता इथे पुण्यामध्ये असल्या गोष्टी चालत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळं छान व्यवस्थित कार्यक्रम होऊनच मग ते जेवणाचं सगळं सुव्यवस्था सुरू असते. पण हीच तर मजा असते. आम्ही सासू सुनांना प्रत्येक खुर्चीच्या मागे उभं होतं. किती दिवसांनी मी हे अनुभवलं तुम्हाला खरं सांगते. आणि मला असं वाटतं की म्हसवडला मी पहिल्यांदा हे लग्न असेल की म्हसवडच्या लग्नात मी गेले. झालं असं होतं की काहीच प्लॅन नव्हता, मला माहितीही नव्हतं की लग्न आहे म्हणून. मी अशीच साडी घेऊन गेले हो, की म्हटलं गावाकडे जायचं आपल्याला, सासरी जायचं तर एखादी साडी असू द्यावी. पण इंद्रजित म्हणे की नको साडी घेऊ, कशाला घेते, काय यूज होत नाही, घालत नाही, उगाच बॅगेमध्ये जास्त पसारा होऊन जातो. पण म्हटलं की नको असू द्यावं. आणि त्याचा उपयोग मला आत्ताच झाला, कारण की पुण्यामध्ये साडी काही घालणं असं काही कंपल्सरी नसतं बरोबर. पण छान वाटतं गावाकडे असं साडी घालून जाणं. आणि आमची कशी ओळखी पण आहे, मग त्यांना पण छान वाटतं की बाबा माझी सून आहे की असं व्यवस्थित, बरोबर की नाही, म्हणजे समजून घ्या तुम्ही. आणि इथं सगळे छान गाणे वगैरे चालू होते. लग्न जरी गावाकडचं असलं तरी पण मंगल कार्यालय खूप छान होतं. लग्न पण खूप मोठ्या थाटामाटात झालेलं बरं का. आणि एवढी लोकं होते, म्हणजे म्हसवडला असं आहे की लग्नात येणारे प्रत्येक पाहुण्यांना आपण बोलवतो. त्यामुळेच मोस्टली काय होतं की माझं जे लग्न आहे ते अकलूजला झालं होतं. कारण की आमचे पाहुणेच एवढे तुम्हाला सांगते ना की ते बरोबर आहे, एवढं करणं परत लग्नाची धावपळ आणि हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड पडतं. आणि दोघं नवरा आणि हे बघा, म्हणजे जोडपे बघा, नवीन जोडपे, किती मला एवढं क्यूट वाटत होतं ना, एवढं ते दोघे एवढे खुश होते. गॉड ब्लेस देम. आणि मला तर खरंच माझी आठवण आली माझ्या लग्नातली, की बाबा म्हणजे एवढं खुश, मी पण खूप खुश होते माझ्या लग्नामध्ये. व्हिडिओ जर मला सापडला ना मी नक्की शेअर करेल, कारण की माझ्याकडे व्हिडिओ मला बघावा लागेल माझ्या लग्नातला. पण डेकोरेशन पण किती छान केलं होतं, एवढं मोठं मंगल कार्यालय होतं. म्हणजे हीच तर मजा असते, एवढं लोकांनी लग्न करणं, एवढे लोक असणं, हीच तर मजा असते गावाकडे. तर आपल्या पुण्यामध्ये कसं ताटावर 100 ताटं आहे का, 150 ताटं आहे का, असल्या गोष्टी असतात, तुम्हाला सगळ्यांना ठाऊकच आहे. आणि चिनू पण आमचं इथं झोपलं तर तिला खूप झोप आलेली, तरी पण तिला जेवढं गोंधळात ती झोपलेली. अशा पद्धतीने एवढं छान लग्न झालं. मग आम्ही वरती स्टेजवर गेलो, छान फोटोज वगैरे काढले. कॅमेरा दादांना बोललो की आमचं शूट पण घ्या, त्यांनी शूट पण छान घेतलं. काही सांगत नाही मी कोणाला किती वाजले,
मी जसं टायमिंग सांगते ना, माझ्या नवऱ्याला खूप इरिटेट होतं, कशाला टायमिंग सांगते म्हणे, हे सगळं कशाला टायमिंग सांगते. जर मी सांगून देते 3 वाजलेत. आम्ही जास्त आता घरी आलो आहे आणि झालं असं आत्ता की चावी जी आहे आमच्या घराची ती पप्पांकडे आहे. माझे सासरे जे आहेत ते लग्नातच आहे अजून. तर आम्ही काय केलं आहे, या बंगल्यात पहिल्या नंबरच्या बंगल्यात आता जायचं ठरवलं आहे. म्हणजे दुसरी चावी आहे ती आहे लॉजच्या ऑफिसमध्ये. हे बघा माझी आल्यावरचा लूक आणि ही माझी साडी छान दिसते ना. खूप स्वस्त मी घेतलेली ही साडी, म्हणजे काही एवढी महाग नाही, पण मला खूप आवडली ती. आता मी गेले होते शेजारच्या बंगल्यामध्ये, जे मोठ्या बंगल्यामध्ये, मोठ्या काकीच्या बंगल्यामध्ये, आणि तिथं बसले होते, गप्पा मारत होते. आत्ता जस्ट आले, म्हणलं कपडे बदलूया, खूप गरमी आहे इथे. आणि कसं एकदम पाऊस पण येत नाही आणि एकदम दमट झालं. चला आवरलं माझं, खाली जाते आणि त्याच्यात मी काहीतरी पिक्चर वगैरे लावणार म्हटलं. भूक लागली होती मला बघा, कॉम्बिनेशन. चिनू काय खाते? केळ. चिनू केळ खाते. तू कुठे उघडलेल्या पहिले फ्रेश करायचं तर शेंगा. आप लोग इनको देख के खड़े हो जाओगे और ऐसे खाने इसको खाऊस राहिले काय हसू नको नाही. बघ उघडलंय मस्त आणि इथे लावता वा. बाय चिनू. ए तिने फिरवलं. हाय आमची प्रिशा मगापासून बडबड चालली आहे ना तुझी. पॅन्ट कोण घालणार? झालं टाकून सगळं? नाही झालं. जय बाप्पा कर महाराजांना. जय बाप्पा. चिनू महाराज कुठे? हे बघ आता ही फ्रेम ॲक्च्युली आमच्या लग्नात इंदरीच्या जेवढे पण आहेत कोणी दिलेली? टीमनी. ओके, ऑफिस टीमनं त्या आमच्या लग्नात गिफ्ट केली. किती छान आहे बघा महाराजांची. सो आम्ही आत्ता चाललो आहोत महाराजांच्या मठात, म्हणजे गोंदवलेला. काय मला असं होते कधी कधी काम येते, मला काय बोलायचं असतं म्हणजे लक्षातच राहत नाही. आणि मग टेक 1 टेक 2 असं करावं लागतं. मी एकदम सिम्पल आवरले. पंजाबी सूट आणलो, आता इस्त्री केली. इस्त्री नव्हती केली, आत्ता घेतली इस्त्री केली. मे बी तुम्हाला फॅनचा आवाज जास्त येत असणार आहे कारण गरम भरपूर होते इथं. अरे दिस इज माय लुक. कसा वाटतोय हा मिंत्रावरून घेतलेला मी ड्रेस आहे. हे बघ. सो लिंक आता जर तुम्ही मागत असाल तर लिंक ॲक्च्युली मला शोधावी लागेल, पण नक्की मी ट्राय करेल. लिंक बघते मी आणि मग तुम्हाला पाठवते. चलो डन. हे बघा कशी गेम खेळते चिनू माझी. तर आम्ही गोंदवले महाराजांच्या इथे आलेलो आहे. आतल्या व्हिडिओला परमिशन नाही आणि मी पण कधी कुठल्याही मंदिराचं घेत नाही. हे बघा दर्शन तुम्ही घ्यायचं तर इथून मंदिराचं दर्शन प्रत्येकजण घेऊ शकतं. आणि आत्ताच आम्ही शिदा पण दिली. आमच्या आजींचं खूप असतं की शिदा दिली पाहिजे, बरोबर आहे. तर जे की अन्न, हां मग काय काय आपण दिलं? गुळ डाळ होती ना, डाळ तांदूळ, चांगली गोष्ट आहे, हे दिलीच पाहिजे. आणि आता मी चालले प्रसादासाठी, जे भोजन. हां प्रसादच की मग बघा महाराजांचा प्रसाद, मस्त गरम गरम भात, शिरा आणि ताक. चिनू बघा शिरा खाताय. चिनूला आत्ताच डॅडा रांगवलं म्हणून शांत बसली. आत्ता वाजले रात्रीचे 11. आम्ही गोंदवले महाराजांच्या मठमध्ये पण प्रसाद इथेच खाल्ला. खूप खूप मस्त होतं का रेंदर. इतका सुंदर फोडणीचा भात मी अजूनपर्यंत कुठे नाही खाल्ला. एवढा छान प्रसाद होता आणि एकदम गरम गरम. आणि शिरा पण खूपच छान होता.
म्हणजे हे होतं काय होतं मसाले भात, शिरा आणि ताक. खूपच सुंदर होतं, खूपच छान. ह्याची न तिला असं एकटं आलं की इतका आनंद होता. नाही तर काय झालं की नेमकं पाऊस पडल्यामुळं लाईट गेली आहे. त्यामुळे आम्ही अशी बॅटरी आणली खालून. अई गो कसली पोरगी बघा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग पण खूप छान असणार. मी छान एखादं प्लॅन करणार आहे. तर तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो टिल देन बाय.